केमिकल बॉन्डिंग ही सिरीज आपण आपल्या ऑर्गॅनिक वाला यूट्यूबवर चॅनलवर आपण चालू केली होती. ठीक आहे. त्यानंतर आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण पहिल्यांदा काय बघितलं, केमिकल बॉन्डिंगमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं बॉन्ड. बॉन्ड म्हणजे आपण बघितलं एनी टाईप ऑफ अट्रॅक्शन. जिथं जिथं अट्रॅक्शन येतं तिथं बॉन्ड तयार होतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचं अट्रॅक्शन असू दे, पॉझिटिव्ह मधलं अट्रॅक्शन असू दे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह मधलं अट्रॅक्शन असू दे. म्हणजे बॉन्ड बनण्यासाठी पहिली गोष्ट कशाची गरज आहे तर अट्रॅक्शनची गरज आहे. त्यानंतर आपण बघितलं जर नुसतं अट्रॅक्शन असून तिथं बॉन्ड होणार आहे का तर नाही होणार. अट्रॅक्शन असून बॉन्ड होणार नाही, तिथं काहीतरी फोर्सची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे बॉन्ड बनण्यासाठी काहीतरी फोर्स असेल तर तिथं बॉन्ड बनणार आहे. म्हणजे स्ट्रॉंग फोर्स असेल, नंतर मॉडरेट फोर्स असेल आणि नंतर तर वीक फोर्स असेल. जेव्हा जेव्हा बॉन्ड बनण्यासाठी जर स्ट्रॉंग फोर्स जर आपण वापरला तर तिथं दोन प्रकारचे बॉन्ड तयार होत असतात. त्यामध्ये पहिला बॉन्ड असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा समान इलेक्ट्रॉन एकत्र येतात तेव्हा काय होतं, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होत असतो. म्हणजे हा झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे जर स्ट्रॉंग फोर्स आला तर तिथं कोणता बॉन्ड होतोय तर कोव्हॅलेंट बॉन्ड हा तयार होतो. दुसरा आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्ड म्हणजे काय, जेव्हा दोन केमिकल एंटिटीज म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा एकत्र येतात तिथे जो फोर्स लागतो त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा तिथं यूज होत असतो. तिथे कोणता बॉन्ड तयार होत असतो तर आयनिक बॉन्ड. दुसरा आहे मॉडरेट फोर्स. जर बॉन्ड बनताना अट्रॅक्शन आणि जर मॉडरेट फोर्स एकत्र आला तर तिथं हायड्रोजन बॉन्ड नावाचा एक बॉन्ड तयार होत असतो. हायड्रोजन बॉन्ड म्हणजे हायड्रोजनच्या बरोबर जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला एलिमेंट असेल म्हणजे फ्लोरीन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हे जर एलिमेंट्स आले तर तिथं हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. म्हणजे बॉन्ड झाला दुसरा बॉन्ड. बॉन्ड नंबर 3 म्हणजे जर वीक फोर्स आले, अट्रॅक्शन बरोबर जर वीक फोर्स असेल तर तिथं एक बॉन्ड तयार होत असतो. त्याला काय आपण म्हणतो वंडरवॉल फोर्सेस नावाचं तिथं एक गोष्ट तयार होत असते. ठीक आहे. त्यानंतर आपण काय शिकलो, ऑक्टेट रूल शिकलो. ऑक्टेट रूल मध्ये काय शिकलो आपण, जर एखादा बॉन्ड फॉर्म होण्यासाठी तर त्याच्या व्हॅलेन्शियल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. म्हणजे त्यावेळी ऑक्टेट रूल काही ठिकाणी सॅटिस्फाय झाला, पण असे मॉलिक्युल्स आले तिथं आपण PCl5 असेल तिथं 10 इलेक्ट्रॉन आले, SF6 आले तर 12 इलेक्ट्रॉन आले. म्हणजे ऑक्टेट रूल आपला काय झाला, इनव्हॅलिड ठरला. परत आपण शिकलो लिविस डॉट रूल. लिविस डॉट मध्ये पण काहीतरी लिमिटेशन आले. आपण कोणती थिअरी चालू केली होती, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. त्याच्यामध्ये आपण काय शिकतो, हायब्रिडायझेशन शिकतो, नंतर नंबर ऑफ लोन पेअर फाइंड करण्यासाठी शिकतो. त्यानंतर ते आपले युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स फॉर हायब्रिडायझेशन फॉर CSIR नेट, MSCAT, JEE नीट या एक्झामसाठी जे इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स आहेत त्यांचे जे हायब्रिडायझेशन्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत. पहिली गोष्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत तर एक पूर्ण असा चार्ट आपण आज बनवणार आहोत. त्याच्यामध्ये स्टेरिक नंबर, हायब्रिडायझेशन, जॉमेट्री आणि डिफरंट टाइप्स ऑफ केसेस त्याच्यामध्ये आपण फाइंड करणार आहोत. ठीक आहे. तर चालू करूया आपला व्हिडिओ नंबर 5. ठीक आहे. पहिली गोष्ट आपण स्टेरिक नंबर. स्टेरिक नंबर आपण कसा फाइंड करतो, तर स्टेरिक नंबर फाइंड करण्याचे दोन मेथड्स आहेत. पहिला आहे बाय फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, 1/2 V + M - C + E. हा झाला फॉर्म्युला. हा आपण त्याचे डिटेल अनालिसिस आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केले आहे. ठीक आहे. V म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, M म्हणजे मोनोव्हॅलेंट बेसिस, C म्हणजे कॅटायन, A म्हणजे एनायन. ही झाली स्टेप 1. म्हणजे स्टेरिक नंबर आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो तर फॉर्म्युलाद्वारे आपण फाइंड करू शकतो. दुसरी मेथड कोणती आहे तर दुसरी मेथड आहे बाय स्ट्रक्चर. ती कशी आपण फाइंड करतो तर आपण डॉट बनवतो. एक्झाम्पल अमोनिया. ठीक आहे. समजा आता नायट्रोजनला सेंटर ठेवलं. ठीक आहे. आता स्टेट नंबर फाइंड कसं करायचं ते आपण शिकतो. नायट्रोजनला सेंटर ठेवला, नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 5. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 5, तर 5 डॉट बनवायचे. बनवले. हायड्रोजन किती बॉन्ड बनवतो तर हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो. किती हायड्रोजन्स आहेत, 3 हायड्रोजन्स आहेत. एक हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो, 3 हायड्रोजन 3 बॉन्ड बनवणार. बरोबर, 3 हायड्रोजन बनवले. आता स्टेरिक नंबर आपण कसं फाइंड करतो, स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला काय असतो, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर.
हा स्टेरिक नंबरचा फॉर्म्युला असतो. म्हणजे जेव्हा आपण स्ट्रक्चरद्वारे आपण स्टेरिक नंबर फाइंड करतो तर आपल्याला काय पाहिजे असतात, जेवढे सिग्मा बॉन्ड आहेत तेवढे मोजायचे आणि राहिलेले काय मोजायचा, लोन पेअर मोजायचा. सिग्मा बॉन्ड किती आहेत, तर सिग्मा बॉन्ड 3 आहेत. लोन पेअर किती आहेत, 1 आहे. 3 + 1 हे झाला 4. हे झाला स्टेरिक नंबर 4. आता हाच अमोनिया आपण फॉर्म्युलाद्वारे सोडवून बघूया. 1/2 नायट्रोजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5, मोनोव्हॅलेंट हायड्रोजन आहे. किती हायड्रोजन्स आहेत, 3. 5 + 3 8, 2 × 1 = 2, 8 × 4. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युलाद्वारे पण आपला आन्सर किती येते, 4. स्ट्रक्चरद्वारे पण आन्सर काय येते आपलं, 4. आता एक्झाम्पल नंबर 2, H2O. ठीक आहे, H2. त्याची डिटेल अनालिसिस आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेलेच आहे. पण आता आपण शॉर्ट ट्रिक्स पण बघतो. आता H2 ऑक्सिजनला सेंटर ठेवला, बरोबर. ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात सर, ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 6 डॉट बनवायचे, बनवले 6 डॉट बनवले. हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत. एक हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो, 2 हायड्रोजन 2 बॉन्ड बनवतो. ठीक आहे, राहिलेले लोन पेअर. ठीक आहे. आता आपल्याला काय मोजायचे, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. सिग्मा बॉन्ड किती आहेत, 2. लोन पेअर किती आहेत, 2. हा स्टेरिक नंबर किती आला आपला, 4. आता हाच H2O आपण फॉर्म्युलाद्वारे सोडवूया. ठीक आहे. ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 6. मोनोव्हॅलेंट हायड्रोजन किती आहेत, 2. 2 × 1 = 2, 2 × 8 = 4. म्हणजे कोणती पण मेथड वापरली तरी चालते. बाय फॉर्म्युला पण वापरले तरी चालते आणि बाय स्ट्रक्चरद्वारे सुद्धा आपण स्टेरिक नंबर फाइंड करू शकतो. आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, स्टेरिक नंबरचे आपण डिटेल अनालिसिस आपण बघणार आहोत. म्हणजे जॉमेट्री, शेप, हायब्रिडायझेशन आणि एक्झाम्पल याचा पूर्ण डिटेल टेबल आपण आज या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. ठीक आहे. टेबल नंबर, स्टेरिक नंबर, हायब्रिडायझेशन, नंतर केसेस, नंतर जॉमेट्री, नंतर शेप. ठीक आहे. हा, आता स्टेरिक नंबर 2. स्टेरिक नंबर 2 हायब्रिडायझेशन काय ना, हायब्रिडायझेशन SP. आता केसेस मध्ये काय असतं, आता स्टेरिक नंबर 2 कधी येणार आहे, 2 सिग्मा प्लस 0 लोन पेअर असेल तेव्हा येणार आहे, बरोबर. ही झाली 2. जॉमेट्री काय असणार आहे, जॉमेट्री असणार आहे लिनियर असणार आहे. शेप काय असणार आहे, शेप असणार आहे लिनियर असणार आहे. एक्झाम्पल कोणतं, एक्झाम्पल CO2, बेरिलियम H2, HCl, HCl. हे झाले स्टेरिक नंबर 2 चे एक्झाम्पल झाले. आता स्टेरिक नंबर 3 हायब्रिड, हा आपण शिकलो स्टेरिक नंबर कसा फाइंड करायचा, फॉर्म्युला पण आपण फाइंड करू शकतो आणि स्ट्रक्चरद्वारे पण आपण स्टेरिक नंबर हा फाइंड करू शकतो. आता हायब्रिडायझेशन जेव्हा स्टेरिक नंबर 3 असेल तेव्हा हायब्रिडायझेशन काय येतं, हायब्रिडायझेशन येतं sp2 येतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये केसेस, डिफरंट केसेस पडतात. ते कसे पडतात, जर 3 सिग्मा प्लस 0 लोन पेअर असेल तर, बरोबर. जॉमेट्री काय येणार, जॉमेट्री येणार ट्रायगोनल प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर. शेप काय येणार, शेप पण येणार ट्रायगोनल प्लेनर. ठीक आहे, बोललेलं समजते. ठीक आहे. एक्झाम्पल काय येणार, एक्झाम्पल येणार BF3, BH3. आता ही झाली केस नंबर फर्स्ट झाली. ठीक आहे. नंतर काय असू शकतं, 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, 2 + 1 3. sp2 हायब्रिडायझेशन येणार आहे. जॉमेट्री चेंज होणार का, नाही. आता जॉमेट्री आणि शेप मध्ये काय फरक आहे, तर जॉमेट्री आणि शेप मध्ये हा फरक आहे. शेप म्हणजे त्या मॉलिक्यूलचा रिअल फोटो. ठीक आहे. शेप मध्ये त्या मॉलिक्यूलचा रिअल फोटो. आणि जॉमेट्री म्हणजे काय, जॉमेट्री म्हणजे त्याचा अपडेटेड फोटो. शेप म्हणजे रिअल फोटो, त्याच्यामध्ये कोणताच बदल होणार नाही. जॉमेट्री म्हणजे त्याचा, समजा आता आपण कसं समजायचं, एक्झाम्पल कसं समजायचं, शेप म्हणजे आपला आधार कार्डवरचा फोटो आणि जॉमेट्री म्हणजे आपला व्हॉट्सअपचा डीपी.
समजतंय? शेप म्हणजे त्या मॉलिक्यूलचा असणारा रिअल फोटो. आता इथेपर्यंत लावलं 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, 2 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, 2 + 1 3, sp2 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री चेंज होणार का? तर जॉमेट्री चेंज होणार नाही. ट्रायगोनल प्लेन. ठीक आहे. शेप काय येणार? शेप येणार बेड. शेप येणार बेड. ठीक आहे. हा झाला स्टेप नंबर 3 झाला. आता 4 4 मध्ये काय येणार? 4 मध्ये येणार sp3 येणार. बरोबर. ठीक आहे. हायब्रिडायझेशन काय येणार? हायब्रिडायझेशन येणार sp3 येणार. याच्यामध्ये किती सिग्मा असणार आहे? याच्यामध्ये असणार आहे 3 आणि 1 4, 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअर. ठीक आहे. जॉमेट्री काय येणार? जॉमेट्री येणार टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय येणार? टेट्राहेड्रल. शेप काय येणार? शेप पण येणार टेट्राहेड्रल. एक्झाम्पल CH4, CCl4. ठीक आहे. आता दुसरी केस पडणार 3 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. जॉमेट्री चेंज होणार का? जॉमेट्री चेंज होणार नाही. काय येणार? टेट्राहेड्रल. शेप काय येणार? शेप येणार पिरामिडल. शेप काय येणार? पिरामिडल. एक्झाम्पल अमोनिया. आता अमोनियाचं एक्झाम्पल तुम्हाला सोडून जातो. नायट्रोजन. ठीक आहे. किती सिग्मा बॉन्ड आहेत? 3. लोन पेअर किती आहेत? 1. 3 सिग्मा बॉन्ड किती आहेत? 3. लोन पेअर किती आहेत? 1. 3 + 1 4, sp3 हायब्रिडायझेशन. जॉमेट्री टेट्राहेड्रल. शेप पिरामिडल. एक्झाम्पल अमोनिया. समजलं? आता पुढे. आता अजून एक केस ह्याच्यामध्ये पडणार. काय पडणार? 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. जॉमेट्री काय असणार? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय असणार? टेट्राहेड्रल. शेप काय असणार? शेप असणार बेड. एक्झाम्पल वॉटर. ठीक आहे. हे बघा, ऑक्सिजनला सेंटर ठेवला. ऑक्सिजनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. डॉट किती बनवले? 6 बनवले. हायड्रोजन किती आहेत? 2 हायड्रोजन्स आहेत. राहिलेले लोन पेअर्स. काय झालं? 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. 2 + 2 4, हायब्रिडायझेशन sp3. जॉमेट्री टेट्राहेड्रल. एक्झाम्पल बेंट. समजला? स्टेप नंबर 4 समजला? ठीक आहे. आता स्टेप नंबर 4 मध्ये केस संपतात. केस 3च आहे. आता 5 मध्ये बघूया. 5 मध्ये. ठीक आहे. आता जेव्हा हायब्रिडायझेशन होत असतं तेव्हा ह्याच्यामध्ये ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होत असतात. ते ऑर्बिटल कोणते इन्व्हॉल्व्ह होतात? तर ह्याच्यामध्ये ऑर्बिटल इन्व्हॉल्व्ह होतात s ऑर्बिटल. s ऑर्बिटल कसा असतो? तर s ऑर्बिटल स्पेरिकल असतो. म्हणजे s + px हा ऑर्बिटल sp हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. sp2 मध्ये कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व्ह होतात? तर ह्याच्यामध्ये होतात s + px + py. हे 2 ऑर्बिटल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. sp3 मध्ये कोणते ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ह होतात? तर ह्याच्यामध्ये होतात s आणि p चे सगळे, px, py आणि pz. समजतंय? पूर्ण तुम्हाला डिटेल अनालिसिस या टेबल मध्ये मी बनवून देतोय. आता स्टेप नंबर 5 हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. आता सिग्मा बॉन्ड किती येणार? 5 सिग्मा प्लस 0 लोन पेअर. बरोबर. जॉमेट्री काय येणार? जॉमेट्री येणार ट्रायगोनल बायपिरामिडल म्हणजे TBP. जॉमेट्री काय येणार? ट्रायगोनल बायपिरामिडल. शेप काय येणार? शेप येणार ट्रायगोनल
बायपिरामिड. एक्झाम्पल कोणतं? PCl5. PF5 येणार नाही, कारण त्याच्यामध्ये कोणतं काय येतात, त्याच्यामध्ये आपले इन्व्हॉल्व होतं, तर त्याच्यामध्ये होतं बेरी सुडो रोटेशन मुळे PF5 चं TBP जॉमेट्री शेप येत नाही. एक्झाम्पल कोणतं? PCl5. आता दुसरी केस मिळणार 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. जॉमेट्री चेंज होणार का? नाही. TBP. शेप काय येणार? शेप आता बदलणार. शेप काय येणार आता? शेप येणार सीसॉ. शेप काय येणार? सीसॉ. ठीक आहे. नंतर 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. जॉमेट्री काय येणार? TBP. शेप काय येणार? शेप येणार टी शेप. शेप काय येणार? टी शेप. नंतर 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर. जॉमेट्री काय येणार? TBP. आणि शेप काय येणार? लिनियर. समजतंय? त्याच्यामध्ये कोणता हायब्रिडेशन इन्व्हॉल्व होणार? त्यामध्ये होणार S PX P चे सगळे प्लस PZ. ठीक आहे. डी मधला कोणता होणार? dx² y². बरोबर ना? dx² y². ठीक आहे. हे पण इन्व्हॉल्व होऊ शकतं आणि हे पण इन्व्हॉल्व होऊ शकतं. S प्लस PX PY PZ प्लस DZ². हे हायब्रिडाइज dx² y² पण डी ऑर्बिटल मधला हा पण इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि DZ² पण इन्व्हॉल्व होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. हे DZ² कधी इन्व्हॉल्व होणार? हे DZ² होणार TBP जॉमेट्री असेल तेव्हा. बरोबर. आणि ही कधी हा dx² y² कधी इन्व्हॉल्व होणार? स्क्वेअर पिरामिडल असेल तेव्हा होणार. समजतंय ना काय बोलतो मी? DZ² कधी इन्व्हॉल्व होणार? TBP जॉमेट्री असताना. आणि dx² y² कधी इन्व्हॉल्व होणार? स्क्वेअर पिरामिडल असताना. आता हे जे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल कुठले राहिले? हे आणि हे 3 एक्झाम्पल आपले राहिले. ठीक आहे. एक्झाम्पल लिहूया आपण. एक मिनिट, नोट्स मधून एक्झाम्पल काढूया आपण. पहिल्यांदा स्टेप नंबर 3 चा. ठीक आहे. इथला एक्झाम्पल राहिला. इथला एक्झाम्पल कोणता घेतला? NO2-. ठीक आहे. NO2- आपण सोडवून बघूया. हे बघा, नायट्रोजनला सेंटर ठेवला. बरोबर. नायट्रोजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5, वरती मायनस चिन्ह आहे. 5 आणि 1 6. किती डॉट बनवायचे? 6 डॉट बनवायचे. एक ऑक्सिजन एक बॉन्ड बनवतो. 2 ऑक्सिजन 2 डबल बॉन्ड बनवणार. बरोबर. हा झाला NO2-. किती सिग्मा बॉन्ड आहेत? 2 सिग्मा बॉन्ड आहेत आणि एक लोन पेअर. जॉमेट्री काय आली? ट्रायगोनल प्लेनर. शेप काय आला? बेंट आला. NO2-. ठीक आहे. सीसॉ. आता सीसॉ मध्ये एक्झाम्पल कोणतं घेणार? तर एक्झाम्पल येणार याच्यामध्ये S बरोबर सल्फर. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 6. 6 डॉट बनवले. SF4. फ्लोरीन किती आहेत? 4. SF4. ठीक आहे. 4 सिग्मा बॉन्ड आहेत का? आहेत. आणि राहिलेले एक लोन पेअर. जॉमेट्री काय येणार? ट्रायगोनल बायपिरामिडल. शेप काय येणार? सीसॉ. ठीक आहे. एक्झाम्पल SF4. आता ह्याचा शेप कसा असणार आहे? ह्याचा शेप असणार आहे लिनियर. बरोबर. पेनचा कसा असणार आहे? असा व्ही शेप. ट्रायगोनल प्लेनरचा कसा असणार आहे? असा. बरोबर. टेट्राहेड्रलचा कसा असतो? टेट्राहेड्रलचा असा असतो. पिरामिडलचा हा शेप झाला. बेंडचा हा शेप. बरोबर. सीसॉचा कसा असतो? सीसॉचा असा. टी शेपचा असा. लिनियरचा. ठीक आहे. 5 समजला.
2 आता पुढे आपण रिव्हिजन घेऊया 5 SP 2 सिग्मा 0 लोन पेअर जॉमेट्री काय येणार लिनियर शेप काय येणार लिनियर 3 मध्ये 3 पासून केसेस पडायला सुरू होते SP2 3 सिग्मा 0 लोन पेअर असेल तर ट्रायगोनल प्लेनर शेप पण काय येतोय ट्रायगोनल प्लेनर येतो एक्झाम्पल BF3 BH3 आता हे जे एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया ठीक आहे आता SP2 झाल्यानंतर SP3 जेव्हा 4 सिग्मा 0 लोन पेअर असेल तर तेव्हा जॉमेट्री टेट्राहेड्रल शेप काय येतोय टेट्राहेड्रल ठीक आहे नंतर 3 सिग्मा 1 लोन पेअर असेल जॉमेट्री टेट्राहेड्रल शेप पिरामिडल नंतर 2 सिग्मा 2 लोन पेअर असेल तेव्हा जॉमेट्री टेट्राहेड्रल शेप बेंड आता 5 मध्ये बघू जेव्हा 5 सिग्मा असतील तेव्हा जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल शेप ट्रायगोनल बायपिरामिडल नंतर 4 सिग्मा 1 लोन पेअर असेल तेव्हा जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल शेप सीसॉ नंतर 3 सिग्मा 2 लोन पेअर असेल तेव्हा जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल शेप टी शेप नंतर 2 सिग्मा 3 लोन पेअर असेल तेव्हा जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरामिडल शेप लिनियर हे झाला 2 3 4 5 आता 6 बघूया झालं ठीक आहे 6 बघूया हायब्रिडायझेशन काय येणार SP3 D2 केसेस 6 सिग्मा प्लस 0 लोन पेअर 6 प्लस 0 6 जॉमेट्री ऑक्टाहेड्रल शेप ऑक्टाहेड्रल एक्झाम्पल SF6 बरोबर नंतर 5 सिग्मा प्लस 1 लोन पेअर जॉमेट्री ऑक्टाहेड्रल शेप काय येणार स्क्वेअर पिरामिडल नंतर 4 सिग्मा प्लस 2 लोन पेअर जॉमेट्री ऑक्टाहेड्रल शेप काय येणार स्क्वेअर प्लेनर शेप काय येणार स्क्वेअर प्लेनर 6 समजला ठीक आहे आता हा टेबल पूर्ण मी तुम्हाला बनवून दिला 1 पासून 6 पर्यंत ठीक आहे आता आपण एक्झाम्पल इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर नेट CSIR नेट CET गेटच्या एक्झाम साठी आपण जे इम्पॉर्टंट मॉलिक्युलर हायब्रिडायझेशन आणि त्यांचे शेप आहेत ते आपण बघूया ठीक आहे पहिला आहे I3 मायनस ठीक आहे आयोडीनला सेंटर ठेवायचा ठेवला आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 वरती मायनस चिन्ह आहे मायनस म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन ऍड होणार म्हणजे किती डॉट बनवायचे 8 डॉट बनवायचे बनवले आता आयोडीन 1 झाला राहिले किती आयोडीन 2 आयोडीन राहिले किती आयोडीन 2 आयोडीन राहिलेले 2 पेअर आता स्टेरिक नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे स्टेरिक नंबर किती कसा येणार सिग्मा बॉन्ड प्लस 2 पेअर सिग्मा बॉन्ड किती आहेत 2 पेअर किती आहेत 3 2 प्लस 3 जिओमेट्री काय येणार ट्रायगोनल बायपिरामिडल शेप काय आहे शेप असणार आहे 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर काय असणार आहे लिनियर आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारतात सेंट्रल ऍटम वरती लोन पेअर किती आहेत तर सेंट्रल मेटल वरती लोन पेअर आहेत 3 बरोबर आणि टोटल लोन पेअर किती असणार आहेत त्या सेंट्रल आयटम वरती लोन पेअर आहेत 3 त्या आयोडीन वरती पण 3 लोन पेअर असणार आहेत ह्या आयोडीन वरती पण लोन पेअर 3 असणार आहेत टोटल लोन पेअर किती असणार आहेत 9 हा झाला I3 मायनस पुढचा आहे I3 प्लस ठीक आहे हे दोन एक्झाम्पल I3 मायनस आणि I3 प्लस नीटच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेत JEE च्या एक्झाम मध्ये विचारले गेलेत CSIR नेटच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेत सेटच्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारले गेले ठीक आहे हा आयोडीन I3 प्लस आता प्लस चिन्ह म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचा 7 मायनस 1 6 म्हणजे डॉट किती बनवायचे 6 डॉट बनवायचे आता राहिले किती आयोडीन 2 आयोडीन राहिले बरोबर राहिले किती आयोडीन 2 आयोडीन राहिले आणि राहिलेले लोन पेअर काय झाला 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर 2 प्लस 2 4 स्टेरिक नंबर किती आला 4 म्हणजे जिओमेट्री काय आली टेट्राहेड्रल शेप काय आला शेप येणार बेंड आता आपण टेबल बनवलेला होता त्याच्यामध्ये स्टेरिक नंबर 4 मध्ये जायचं
आणि कुठे बघायचं, 2 सिग्मा आणि 2 लोन पेअर मध्ये बघायचं. जॉमेट्री काय येते, टेट्राहेड्रल. शेप काय होतोय, बेंट होतोय. आणि लोन पेअर किती आहेत सेंट्रोमीटर वरती, लोन पेअर आहेत 2. आणि टोटल लोन पेअर किती आहेत, टोटल लोन पेअर आहेत ह्याच्यावरती 3 असणार, ह्याच्यावरती 3, 3 आणि 3 6 2 8. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट आणि हा पण इम्पॉर्टंट आहे. समजतंय. पुढं पुढला आहे I5 प्लस. ठीक आहे, आता आयोडीन. आता आपण मगाशी काय करत होतो, I3 मायनस मध्ये जर वरती प्लस असेल तर एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा, वरती मायनस असेल तर एक इलेक्ट्रॉन ऍड करायचा आणि हे करायचं. पण आता आयोडीनची साईज मोठी आहे, म्हणजे आपण आयोडीन असे हे करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आता हे बघा I5 प्लस. I5 प्लस कसं सोडवायचा तर पुढे लक्ष द्या. I5 पहिल्यांदा 5 आयोडीन घ्यायचे, लिहिले. नंतर सिम्बॉल द्यायचा, प्लस मायनस प्लस. समजते, प्लस मायनस प्लस दिला, हा सिम्बॉल द्यायचा. आणि मधला जो आयोडीन आहे I मायनस वाला तो इथे लिहायचा. लिहिला, लिहिल्यानंतर आता इथे मायनस चिन्ह आहे, बरोबर, इथे मायनस चिन्ह आहे. आयोडीनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन किती 7, 7 मायनस 1 आहेत 8 झाले, 2 4 6 आणि 8. आता राहिले किती आयोडीन, आता 2 आयोडीन, सॉरी 2 4 6 आणि 8. ठीक आहे, आता राहिलेलं काय करायचं, राहिलेलं लोन पेअर देऊन टाकायचे. ठीक आहे, राहिलेले लोन पेअर द्यायचे. काय येणार, 2 सिग्मा आणि हायब्रिडेशन काय येणार, 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर म्हणजे 5. स्टेज नंबर किती आला, 5. जॉमेट्री काय आली, जॉमेट्री आली TBP. आणि शेप काय आला, शेप आला लिनियर. बरोबर, हे झाले I3. हा काय झाला I5 प्लस. बरोबर आहे ना, बरोबर लिहिले ना आपण. हा, I5 प्लस. आता इथे प्लस चिन्ह आहे, इथे प्लस चिन्ह. आपल्याला लोन पेअर लिहायचे. सेंट्रल मेटल वरती लोन पेअर किती आहेत, सेंट्रल मेटल वरती लोन पेअर आहेत 3. टोटल लोन पेअर किती आहेत, इथे प्लस आहे म्हणजे 2 3 4 5 6. लोन पेअर किती आहेत ह्याच्यामध्ये, 2. ह्याच्यामध्ये किती असणार आहेत, ह्याच्यामध्ये असणार आहेत 3 लोन पेअर. टोटल लोन पेअर किती झाले, 3 3 3 6 3 9 10 11 12 13. टोटल लोन पेअर किती झाले, टोटल लोन पेअर झाले 13. समजते का सोडवलं मी. I5 प्लस इम्पॉर्टंट आहे नेट साठी, इम्पॉर्टंट आहे नेट एक्झाम साठी. कसं सोडवला, पहिल्यांदा सिम्बॉल द्यायचा, जिथे वरती कोणतं चिन्ह आहे प्लस, मग पहिल्यांदा प्लस पासून द्यायचं, प्लस मायनस प्लस. जर वरती मायनस असेल तर कसं द्यायचं, मायनस प्लस मायनस. ठीक आहे, नंतर ह्या I मायनसला इथे उचलायचा, इथे लिहायचा. तिथे इतर काय करायचं, वरती मायनस चिन्ह आहे म्हणजे 7 प्लस 1 8 डॉट बनवायचे. 8 डॉट बनवल्यानंतर 2 आयोडीनला द्यायचे. ठीक आहे, नंतर आपण स्टेरिक नंबर मोजायचा, 2 सिग्मा आणि 3 लोन पेअर. नंतर आता टेबल मध्ये जायचं, जॉमेट्री काय येणार, ट्रायगोनल बायपिरामिडल. शेप काय येणार, लिनियर. तिथे प्लस चिन्ह आहे म्हणजे 7 वजा 1 6. 6 डॉट बनवले, बरोबर, 2 2 4 आणि 6. इथे 3 लोन पेअर आले, इथे 2 लोन पेअर आले, इथे 2 लोन पेअर आले, इथे 3 लोन पेअर आले. हा झाला I5 प्लस. आता पुढला आहे I5 मायनस. ठीक आहे, 5 आयोडीन लिहायचे पहिल्यांदा, 3 2 5.
आता मायनस चिन्ह आहे, वरती कोणतं चिन्ह आहे मायनस, म्हणजे मायनस पहिल्यांदा चिन्ह द्यायचं, दिलं ठीक आहे. हा आयोडीन इथं ऍज इट इज लिहायचा, लिहिला I प्लस. आता आता किती प्लस चिन्ह आहे, प्लस चिन्ह आहे म्हटल्यानंतर 7 - 1 किती 6 डॉट बनवायचे, किती डॉट बनवायचे 6 डॉट बनवायचे, बनवले 2 आयोडीनला द्यायचे, हा इलेक्ट्रॉन इथे लिहितो बरोबर, झाले किती 2 सिग्मा आणि 2 लोन पेअर. स्टेरिक नंबर किती आला 4. जॉमेट्री काय आली टेट्राहेड्रल. शेप काय आला, शेप आला बेंट, शेप काय आला बेंट बरोबर. आता याच्यावरती मायनस चिन्ह, याच्यावरती मायनस चिन्ह, याच्यावरती लोन पेअर किती असणार आहे 7 - 1 8, म्हणजे 2 4 6 3 लोन पेअर असणार आहे. इथे पण 3 लोन पेअर असणार आहे, इथे पण 3 लोन पेअर असणार आहे. सेंट्रल मेटल वरती लोन पेअर किती आहेत, सेंट्रल मेटल लोन पेअर किती आहेत तर 2 आहे, आणि टोटल लोन पेअर किती आहेत, टोटल लोन पेअर हे बघा 3 3 3 6 9 10 11 12 आणि 14, टोटल लोन पेअर किती आहेत 14. हा झाला I5 मायनस. समजते मी कसं सोडवतोय, हे बघा पहिल्यांदा वरती मायनस चिन्ह आहे, पहिल्यांदा 5 आयोडीन एका लाईन मध्ये लिहून घ्यायचं, ते लिहिल्यानंतर जे वरती चिन्ह आहे समजा इथे मायनस चिन्ह आहे, बस सुरुवात कशी करायची मायनस प्लस मायनस, ठीक आहे. नंतर जर वरती प्लस चिन्ह असेल तर काय करायचं प्लस मायनस प्लस, जर वरती मायनस असेल तर मायनस प्लस मायनस. नंतर हा I प्लस मधला आयोडीन ऍज इट इज द्यायचा, लिहिल्यानंतर I प्लस आहे म्हणजे आयोडीनची व्हॅल्यू इलेक्ट्रॉन 7 प्लस आहे म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचं, 7 - 1 झाले 6, 6 झाल्यानंतर 6 डॉट बनवायचे, बनवल्यानंतर 2 आयोडीनला दिले, झाले किती 2 सिग्मा आणि 2 लोन पेअर राहिले, म्हणजे आपला आन्सर काय आलं जॉमेट्री टेट्राहेड्रल शेप आलं बेंट. ह्या 4 गोष्टी तर समजल्या आणि राहिलेलं लोन पेअर आपण शोधलो, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हा पण इम्पॉर्टंट आहे I5 मायनस. नंतर नंतरचा आहे N5 प्लस, ठीक आहे. आपण तसं सोडवायचा, 5 नायट्रोजन लिहून घ्यायची, लिहिले वरती कोणतं चिन्ह आहे प्लस प्लस मायनस प्लस, समजतंय. हा नायट्रोजन इथे लिहायचा, नायट्रोजन वरती चिन्ह किती आहे मायनस आहे, मायनस म्हणजे 5 - 1 सॉरी 5 + 1, मायनस असल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन वाढणार, म्हणजे डॉट किती बनवणार आपण 6 डॉट बनवणार, 6 डॉट बनवले. आता त्या नायट्रोजनला एक नायट्रोजन दिला, याने कोणता त्या नायट्रोजनवर ट्रिपल बॉन्ड बनवला, झाले किती 2 लोन पेअर प्लस 2 लोन पेअर प्लस 2 सिग्मा बॉन्ड, 2 + 2 4. जॉमेट्री काय आली, जॉमेट्री आली टेट्राहेड्रल. शेप काय आला, शेप आला बेंट, शेप काय आला बेंट, बरोबर आहे ना. हा हे झालं N5 प्लस, हा पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. समजते काय करायचं, 5 नायट्रोजन लिहिल्यानंतर वरती कोणतं चिन्ह आहे प्लस प्लस मायनस प्लस, ह्या मायनसला इथे लिहिला, मायनस म्हणजे नायट्रोजन इलेक्ट्रॉन किती 5, 5 म्हणजे मायनस म्हणजे 1 आहे, 5 + 1 किती झाले 6, 6 डॉट बनवले बघा. हा एक डॉट आहे 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता एक डॉट एक नायट्रोजन ते बनवला, किती नायट्रोजन बनवून राहिलेलं काय दिलं लोन पेअर दिले, लोन पेअर दिल्यानंतर काय झालं 2 लोन पेअर प्लस 2 सिग्मा बॉन्ड, 2 + 2 4 स्टेरिक नंबर आला, स्टेरिक नंबर किती आला 4 आला, ठीक आहे. हा पण नेट साठी इम्पॉर्टंट आहे N5 प्लस. ठीक आहे. आता आपण एक टेबल बनवूया, पहिल्यांदा इथं काय लिहूया
इथे लिहूया मॉलिक्युल्स, नंतर लिहूया जॉमेट्री, नंतर लिहूया शेप, नंतर लिहूया प्लेनर आहे का नाही, ठीक आहे. आता प्लेनर कोणते कोणते असतात, तर प्लेनर असतात लिनियर बेंट वाले, नंतर ट्रायगोनल प्लेनर, टी शेप वाले आणि स्क्वेअर प्लेनर वाले, हे काय असतात, प्लेनर असतात. नंतर काय लिहूया, नंबर ऑफ लोन पेअर, टोटल नंबर ऑफ लोन पेअर, ठीक आहे. पहिला मॉलिक्यूल आहे SF4, ठीक आहे. इथे सोडवूया. सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 6 डॉट बनवले. फ्लोरीन किती आहेत, 4, एक फ्लोरीन 1 बॉन्ड बनवले, किती बनवला, 4 फ्लोरीन 4 बॉन्ड बनवला. स्टेरिंग नंबर किती येईल, 1 2 3 4 आणि 1 लोन पेअर 5. म्हणजे जॉमेट्रिक येणार ट्रायगोनल बायपिरामिडल. टेबल मध्ये जायचं, 4 सिग्मा आणि 1 लोन पेअरचा शेप काय असतो, शेप असतो सीसॉ. प्लेनर आहे का, नाही. लोन पेअर किती आहेत, टोटल लोन पेअर किती आहेत, सेंट्रोमीटर वरती 2 लोन पेअर, ठीक आहे. एका फ्लोरीन वरती किती लोन पेअर असणार आहेत, 3 लोन पेअर. इथे किती लोन पेअर असणार आहेत, 3. इथे किती असणार आहेत, 3. इथे किती असणार आहेत, 3. इथे किती असणार आहेत, 3. 3 3 6 9 आणि 12, 2 प्लस 12. टोटल लोन पेअर किती असणार आहेत, सॉरी इथे सेंटर वरती किती लोन पेअर आहे, 1 लोन पेअर, 1 प्लस, ठीक आहे. पुढचा मॉलिक्यूल झिनॉन F4, हा सेंटरला ठेवला. झिनॉनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 8 डॉट बनवले 8. फ्लोरीन किती आहेत, 4. राहिलेले लोन पेअर, सिग्मा बॉन्ड आहेत 4, लोन पेअर किती आहेत, 2. 4 प्लस 2 6, म्हणजे जॉमेट्रिक आहे ना ऑक्टाहेड्रल. आणि टेबल मध्ये जायचं, टेबल मध्ये गेल्यानंतर 4 सिग्मा आणि 2 लोन पेअर, शेप काय असतो, स्क्वेअर प्लेनर आहे का, तर आहे. टोटल नंबर ऑफ लोन पेअर सेंटर वरती 2, एका फ्लोरीन वरती 3. 3 6 9 12, 2 प्लस 12 14. टोटल लोन पेअर किती आले, 14. हाच प्रश्न आपल्याला, हेच प्रश्न एक्झाम मध्ये विचारतात, लोन पेअर किती आहेत, शेप कोणता आहे, प्लेनर आहे का नाही, हे एक एक्झाम्पल विचारतात. पुढचा आहे H3S+, सल्फरला सेंटर ठेवला, प्लस आहे म्हणल्यानंतर सल्फरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6, प्लस आहे म्हणल्यानंतर 1 इलेक्ट्रॉन मायनस करायचा, म्हणजे 5 डॉट बनवायचे. बनवले किती हायड्रोजन्स आहेत, 3 हायड्रोजन्स, ठीक आहे. किती झाला, शेअर नंबर 2 3 आणि 1 4, म्हणजे टेट्राहेड्रल झाला. आता टेबल मध्ये जायचं, 3 सिग्मा आणि 1 लोन पेअर, शेप काय येणार, शेप येणार पिरामिडल. शेप काय येणार, पिरामिडल. प्लेनर आहे का, नाही. लोन पेअर किती आहेत, तर सल्फर वरती 1 लोन पेअर आहे, 1 प्लस 0. पुढचा आहे SnF3. जॉमेट्री काय येणार, टेट्राहेड्रल. शेप काय येणार, टेट्राहेड्रल. प्लेनर आहे का, नाही. लोन पेअर किती येणार, किती फ्लोरीन आहे, 3. फ्लोरीन किती आहे, 3. स्ट्रक्चर कसं असतं SnF3 चं, हे स्ट्रक्चर असतं असं, बरोबर. वरती 1 लोन पेअर असणार, बरोबर. त्याच्यावरती एका फ्लोरीन वरती 3 लोन पेअर, 3 6 9 आणि वरचा 1 10. किती लोन पेअर असणार, 10 लोन पेअर असणार. SnF3. ठीक आहे. इथेच आपला व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीचा चॅप्टर आपला संपतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी हा चॅप्टर चालू करायचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीमध्ये आपण काय काय शिकलो, तर हायब्रिडायझेशन, नंबर ऑफ लोन पेअर फाइंड कशी करायचं, स्टेरिक नंबर अनालिसिस शिकलो. त्याच्यामध्ये आपण केसेस बनवल्या, 2 सिग्मा असेल 1 लोन पेअर असेल तर काय असणार, 3 सिग्मा 1 लोन पेअर असेल तर काय असणार, ते पूर्ण डिटेलमध्ये शिकलो. नंतर इम्पॉर्टन्स मॉलिक्यूल आपण
शिकवलं त्याच्यामध्ये I3 मायनस आहे, I3 प्लस आहे, नंतर N5 मायनस आहे, I5 मायनस आहे, I5 प्लस आहे, नंतर झिनॉनचा मॉलिक्यूल आहे, नंतर SNF3 आहे, नंतर HCN आहे, HCP आहे. हे सगळे मॉलिक्युल्स एक्झाम मध्ये विचारतात. नंतर NO2 मायनस आहे, NO2 प्लस आहे, हे एक्झाम्पल सगळे एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी ह्या चॅप्टर चालू करू. हे मोठी डायग्राम्स कशा ड्रॉ करायच्या, कशा त्या बनवायच्या त्या आपण चालू करू. ठीक आहे. थांबूया आपण.